ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बीडच्या आष्टी तालुक्यातील जोरदार पावसाचा सांगवे आष्टी परिसराला फटका। पुरात अडकलेल्या 13 शेतकऱ्यांना सुखरूप काढलं बाहेर। अंबाजोगाईमध्ये रेणा नदीच्या पुरामुळे सोयाबीन पिकाचं अतोनात नुकसान। नांदेडच्या गोदावरी नदीला पूरस्थिती कायम, तर नदीकाठच्या हजारो हेक्टरवरील पाणी शिरलं। राहेगावला पुराच्या पाण्याचा वेढा। जळगावच्या एरंडोल तालुक्यातील अंजनी नदीला आला पूर। एरंडोल शहराचा इतर गावांसोबतचा संपर्क तुटला। एरंडोल येवला हायवेवरील वाहतूक प्रशासनाकडून बंद। खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। नाशिकमध्ये सध्या पावसाची विश्रांती। गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी मात्र खालावली। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच। सरसकट पंचनामे करा, नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं वागू नका। मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्याचेही दिले निर्देश। 3 दिवसांचं विशेष अधिवेशन घ्या। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ठोस निर्णय व्हावे। जयंत पाटलांचं राज्यपालांना पत्र। अजित पवार यांची उद्याची आमदारांसोबतची आढावा बैठक रद्द। आमदारांनी आपापल्या नुकसानग्रस्त भागात जाऊन मदत करावी, अजित पवार यांच्या सूचना। लातूरमधील उदगीर जळकोट हा महामार्ग पूर्णतः बंद। तिरका गावाजवळ पूल वाहून गेला, त्यामुळे दुरुस्तीचं काम सुरू। अहिल्यानगरमधील मुसळधार पावसामुळे सीना नदीला पुन्हा पूर। तिरे गावामध्ये पाणी शिरण्यास सुरुवात, तर आळजापूर करमाळा रस्त्यावरील पुलाशेजारी भगदाड, तर जामखेड करमाळा या ठिकाणची वाहतूक बंद। रोहित पवार यांचं ट्विट। छत्रपती संभाजीनगरमधील पैठण शहरात अजूनही अनेक वस्त्यांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। विलास भुमरेंसह संजय शिरसाट यांच्याकडून पाहणी। पावसामुळे उपचारास उशीर झाल्यानं मुलीचा मृत्यू। अतिवृष्टीमुळे नागपूरमधील कळमेश्वरमध्ये संत्रा बागांचं मोठं नुकसान। नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी। नागपूरमधील नुकसानीची बावनकुळेंकडून पाहणी। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। जायकवाडी धरणाचे 27 दरवाजांमधून 2,45,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। पैठण शहरातील अनेक सखोल भागांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। मुख्यमंत्री फडणवीस आज यवतमाळ दौऱ्यावर, तर पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला राहणार उपस्थित। राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी। राहुल गांधी यांच्या छातीत गोळी घालू। केरळमधील भाजपचे प्रवक्ते पिंटू महादेवन यांचं विधान। KC वेणुगोपाल यांची शहांकडे कारवाईची मागणी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।